हाय स्टुडंट्स, आज पाहणार आहोत आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. त्यामध्ये पहिल्यांदा आहेत कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यामध्ये काय पाहणार आहोत पहा. हे फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहेत आणि बेसिक फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा, साइन ए प्लस बी, नंतर साइन ए मायनस बीचा. त्यानंतर फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बी, कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. पॅरलल फॉर्म्युले आहेत, लक्षात राहण्यासाठी पण सिंपल आहेत. साइन ए प्लस बीसाठी फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी, 11मधून आहेत. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी. नेक्स्ट फॉर्म्युला साइन ए मायनस बीसाठी फक्त हे साइन चेंज होईल आणि फॉर्म्युला तोच राहील. फॉर्म्युला असेल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस ए प्लस बी साठी थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे. कॉस ए प्लस बी साठी थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी. इथं जर प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचे आणि पुढचं आहे साइन ए साइन बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नेक्स्ट फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बी साठी सेम फॉर्म्युला, फक्त साइन चेंज होऊन जाईल, फक्त प्लस साइन येईल. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज फॉर्म्युला फॉर कॉस ए मायनस बी. टॅन ए प्लस बी साठी फॉर्म्युला आहे, सेम ट्रिक यूज करून फॉर्म्युला तयार केलेला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मी यांच्या प्रूफमध्ये वेळ घालणार नाही आहे. नाव टॅन ए मायनस बी मध्ये फक्त साइन चेंज होतील. टॅन ए मायनस टॅन बी, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज फॉर्म्युला फॉर टॅन ए मायनस बी. नेक्स्ट डबल अँगल फॉर्म्युले कसे तयार होतात ते पाहायचे आपल्याला. डबल अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युल्याने आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होणार आहेत. डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले आहे. पहिला आहे 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि दुसरा आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. दोनही फॉर्म्युल्यांचे प्रूफ घेणार आहे मी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पहा दोनही फॉर्म्युले कशा प्रकारे प्रूफ करायचे. साइन 2 थिटाला कसं लिहितोय मी पहा. साइन 2 थिटा इज इक्वल टू कशा प्रकारे लिहिता येईल. साइन 2 थिटाला लिहितोय साइन थिटा प्लस थिटा, साइन थिटा प्लस थिटा आणि फॉर्म्युला यूज करेल साइन ए प्लस बीचा. साइन ए प्लस बी आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. इथं ए आणि बीचा रोल थिटाच करतोय. मी फॉर्म्युला लिहायला लागतोय विच इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पहिला आहे साइन थिटा कॉस थिटा आणि दुसरा पण साइन थिटा कॉस थिटा आहे आणि आपल्याला फॉर्म्युला तयार झालेला आहे विच इज ट्वाइस साइन थिटा इंटू कॉस थिटा इज फॉर्म्युला फॉर साइन 2 थिटा. मी याच फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला दुसरा फॉर्म्युला पण सहजासहजी प्रूफ करता येईल. साइन 2 थिटा इज इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला एवढं माहिती आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. याच्या डिनॉमिनेटरमध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. 1ला ट्रिग्नोमेट्रिक लँग्वेजमध्ये याला लिहिता येतं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, ते 1च असतं. आता मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिव्हाइड करेल. 11मध्ये याचे प्रूफ आहेत. डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाने डिव्हाइड करायचे, आपल्याला प्रूफ भेटेल. न्यूमरेटर होऊन जाईल 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटरला पण डिव्हाइड करायचे म्हटल्यानंतर डिनॉमिनेटरच्या दोनही टर्मला डिव्हाइड होऊन जाईल कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. चेक करा, इथनं एक कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल न्यूमरेटर आणि इथं कॉस स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. न्यूमरेटरमध्ये राहिलेलं आहे 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि विच इज 2 टॅन थिटा. इथं कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल विच इज 1. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर थिटा विच इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे दोनही प्रूफ आपल्याला एकाच याच्यात भेटलेले आहेत. त्यानंतर डबल अँगल फॉर्म्युलामध्ये कॉस 2 थिटाचे प्रूफ पाहिजेत आपल्याला. कॉस 2 थिटाचे पण प्रूफ सिंपल आहेत. कॉस 2 थिटाचे प्रूफ कसे आहेत पहा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू प्रूफ आहेत 4 प्रूफ आहेत याचे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि लास्ट फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मी मुद्दामून हे प्रूफ घेतोय, आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या डेरिव्हेटिव्हमध्ये हे सहजासहजी यूज करता आले पाहिजेत. पहा व्यवस्थित, मी फॉर्म्युला यूज करतोय कॉस 2 थिटासाठी प्रूफ करायचे. कॉस 2 थिटाला लिहितोय मी विच इज कॉस थिटा प्लस थिटा. प्रूफ करतोय मी. हे चारही फॉर्म्युले कशा प्रकारे येतात आणि कशा प्रकारे यूज करणार आहेत सिम्पली हे पण सांगायचे मला. कॉस थिटा प्लस थिटा झालेला आहे.
याला लिहू शकतो कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला पहा. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी यूज करतोय मी आणि यूज होऊन जाईल कॉस ए कॉस बी ए आणि बीचा रोल थिटाच करतोय मायनस साइन ए साइन बी ए आणि बीचा रोल थिटाच करतोय विच इज कॉस थिटा इंटू कॉस थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा इज साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला पहिलं प्रूफ भेटून गेलेलं आहे कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हे प्रूफ भेटून गेलेलं आहे. नेक्स्ट दुसरा प्रूफ घेतोय कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा आता आपल्याला प्रूफ केलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं हे पण माहिती आहे तुम्हाला. मी कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहू शकतोय कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा मग मी इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ही आयडेंटिटी माहिती आहे सर्वांना 9 10 मध्ये झालेली आहे आणि हे होऊन जाईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अँड बिकम्स 1 मायनस साइन स्क्वेअर मायनस मायनस बिकम 2 साइन स्क्वेअर थिटा अँड चेक विच इज फॉर्म्युला फॉर सेकंड प्रूफ कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. सेम आयडेंटिटी यूज करतोय कॉस 2 थिटा इज इक्वल टू आहे आपल्याकडं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. पण मला आता साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहिता येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. मी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहू शकतोय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय पहा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हे होऊन जाईल 1 मायनस 1 सॉरी कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 minus and minus become plus cos square theta. Check this cos square plus cos square becomes 2 cos square theta minus 1 is identity for cos 2 theta is third identity is proved. Next last identity proof करण्यासाठी पण सिंपल ट्रिक आहे cos 2 theta is equal to तुमच्याकडे परत आयडेंटिटी आहे cos square theta minus sin square theta हे पहिल्यांदाच प्रूफ केलेलं मी डायरेक्ट घेतलेलं आहे. याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे मी 1 ला लिहू शकतोय cos square theta plus sin square theta आणि डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाने प्रूफ केलं तर पुट केलं तरी चालतं पण आपल्याला ही आयडेंटिटी भेटत नाही. डिवाइड करतोय मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर थिटाने न्यूमरेटरच्या दोनही टर्मला कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करतोय. न्यूमरेटरमध्ये आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटरच्या पण दोनही टर्मला मी कशाने डिवाइड करतोय कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करतोय. कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केल्यानंतर पहा काय भेटतंय विच इज कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर अँड विच इज डिनॉमिनेटरमध्ये पहा डिनॉमिनेटरमध्ये पण ए प्लस बी अपॉन सी आहे. डिनॉमिनेटर दोनही ठिकाणी स्प्लिट होऊन जाईल आणि आपल्याला भेटतंय साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. चेक दिस कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल आपल्याला भेटेल 1 मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर विच इज टॅन स्क्वेअर थिटा. साइन अपॉन कॉस टॅन आहे हे सर्वांना माहिती आहे. कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल विच इज 1 plus sin square upon cos square becomes tan square and third identity for cos 2 theta is proved. परत व्हिडिओ पाहायचा आहे cos 2 theta sin 2 theta साठी कशा प्रकारे आयडेंटिटीज तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला ते आपण प्रूफ भेटून जातील. सहजासहजी 11th मध्ये हे ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही सहजासहजी सर्व प्रूफ पाहू शकता आणि सर्वांनी हे प्रूफ परत एकदा लिहायचे आहेत म्हणजे तुम्हाला ह्या क्लिअर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. पहा त्यानंतर आयडेंटिटी पाहिजे आहे आपल्याला tan 2 थीटा साठी एकच फॉर्म्युला आहे विच इज 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. आपण sin 2 थीटा साठी पण टॅनच्या लँग्वेजमध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता तो होता 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. एक छोटंसं साइन पण तुमची आयडेंटिटी चेंज करू शकतोय. हा sin 2 थीटा साठी प्लस येतंय आणि tan 2 थीटा साठी मायनस येतंय. कशा प्रकारे येतंय ते सांगायचे मला. प्रूफ करतोय मी tan 2 थीटा इज इक्वल टू लिहू सपोज tan 2 थीटा इज इक्वल टू लिहू tan थीटा प्लस थीटा. tan a प्लस b चा फॉर्म्युला पाहू. tan a प्लस b चा फॉर्म्युला मी लिहिलेला आहे tan a प्लस b इज इक्वल टू tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. कशा प्रकारे भेटतंय विच इज tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. चेक करा tan थीटा प्लस tan थीटा बिकम्स 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan theta into tan theta becomes which is tan square theta which is identity for tan 2 theta. tan 2 theta साठी आयडेंटिटी भेटलेली आहे which is 2 tan theta upon 1 minus tan square theta. मी परत एकदा त्या सर्व आयडेंटिटी लिहितोय डबल अँगल फॉर्म्युले. sin 2 theta ची आयडेंटिटी आहे which is 2 tan theta 2 sin theta into cos theta. मला यांची गरज आहे. दुसरी आयडेंटिटी आहे
2 tan थिटा अपॉन 1 मायनस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर पुढची आयडेंटिटी आहे कॉस 2 थिटाची आयडेंटिटी आहे विच इज कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट आयडेंटिटी आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट आयडेंटिटी आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. लास्ट आयडेंटिटी आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर आयडेंटिटी आहे टॅन 2 थिटासाठी जी आयडेंटिटी आहे ती आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. अशा प्रकारची आयडेंटिटी आहेत. हे डबल अँगल फॉर्म्युले म्हणून पाहिलेले आहेत. यानंतर मी जे घेणार आहे ते हाफ अँगल फॉर्म्युले म्हणून घेणार आहे. हाफ अँगल फॉर्म्युले कशा प्रकारे येतात पहा. साइन थिटाला कसं लिहायचं ते सांगायचं मला. इथं 2 थिटा होतं म्हणून त्याचा अर्धा घेतला होता इथं थिटा आणि इथं थिटा घेतला होता. इथं ह्या थिटाला साइन थिटाला जर लिहिलं साइन थिटा बाय 2 प्लस थिटा बाय 2 आणि आयडेंटिटी भेटते 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. कशा प्रकारे येते ते पण सांगायचं आहे मी. साइन थिटाला लिहिलं जाईल साइन थिटाला कशा प्रकारे लिहिता येईल पहा. साइन थिटा बाय 2 प्लस थिटा बाय 2. हाफ थिटा प्लस हाफ थिटा बिकम्स कंप्लीट थिटा. साइन थिटाला लिहिले आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर डायरेक्ट ही आयडेंटिटी भेटून जाते. किंवा त्यापेक्षा सोपी ट्रिक अशी आहे या 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये मी या थिटाच्या ऐवजी थिटा बाय 2 सबस्टिट्यूट करेल 2 टाइम्स थिटा बाय 2 आणि विच बिकम्स 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. दुसरी आयडेंटिटी असेल 2 टाइम्स टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. ऑफलाईनमध्ये याचे पण प्रूफ सहजासहजी देऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करू शकता यांच्या प्रूफसाठी. नेक्स्ट आहे कॉस 2 थिटासाठी आयडेंटिटी लिहितोय कॉस थिटासाठी आयडेंटिटी लिहितोय. परत सेम ट्रिक यूज करायची आहे. 2 थिटा आहे इथं थिटा आहे तर त्याच्या हाफ येईल थिटा बाय 2 विच इज कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. दिस इज साइन स्क्वेअर थिटा बाय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नेक्स्ट आयडेंटिटी आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. लास्ट आयडेंटिटी आहे नेक्स्ट आयडेंटिटी आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1 आणि लास्ट आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. नेक्स्ट आयडेंटिटी टॅन थिटासाठी हाफ अँगल फॉर्म्युला आहे विच इज 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 इज आयडेंटिटी फॉर टॅन थिटा. सर्व विद्यार्थ्यांना या सर्व आयडेंटिटी एकदा रिपीट करायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. मी इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे पण काही फॉर्म्युले देणार आहे. मी मुद्दामून हे फॉर्म्युले सर्वांना लिहायचे सांगितले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत, मला सेंड पण केलेले आहेत. पण ज्यांनी अजूनही लिहिलेले नाहीत त्यांनी कृपया ते फॉर्म्युले लिहून काढायचे आहेत. मला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीच्या काही आयडेंटिटी द्यायच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. प्रॉपर्टीज ऑफ तसा चॅप्टरच आहे आपल्याला पेपर फर्स्टमध्ये. लॉजिक झाल्यानंतर मॅट्रिक्स आहे आणि त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. त्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री हा एक टॉपिकच आहे. पण आपल्याला तो चॅप्टर घेताना ट्रिग्नॉमेट्री ऑफलाईनमध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो म्हणून मी तो थोडासा बॅकला ठेवलेला आहे. पण तरी पण आता गरज आहे म्हणून मला हा टॉपिक घ्यावाच लागेल. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. पहा कशा प्रकारे प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे साइन इन्व्हर्स साइन एक्स इज इक्वल टू आहे फक्त एक्स. कॉस इन्व्हर्स कॉस एक्स इज इक्वल टू एक्स. टॅन इन्व्हर्स टॅन एक्स इज इक्वल टू पण एक्स. किंवा याला जर असं असेल साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स तरी पण एक्सच असेल. हे म्हणजे हे इन्व्हर्स इंटरचेंज झालं तरी पण चालू शकतं. कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू अगेन एक्स. तसंच विच इज इक्वल टू टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स. इन्व्हर्स फंक्शन मागं पुढं जरी झालं तरी काही फरक पडणार नाही. कॉट इन्व्हर्स कॉट एक्स इज इक्वल टू अगेन एक्स. आपल्याला भरपूर वेळेस यूज करायचे म्हणून मी डायरेक्ट यूज करतोय. त्यानंतर आहे सेक इन्व्हर्स सेक एक्स इज इक्वल टू फक्त एक्स. कोसेक इन्व्हर्स कोसेक एक्स इज इक्वल टू एक्स. त्यानंतर ज्या आयडेंटिटी आहेत त्यांच्यासाठी काही प्रूफची गरज नाही आहे. पण दुसरी जी काही प्रॉपर्टी आहे त्यांच्यासाठी मी प्रूफ पण देणार आहे. पहा आयडेंटिटी काय आहे. साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन एक्स. कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन एक्स. त्यानंतर आहे कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू विच इज सेक इन्व्हर्स 1 अपॉन एक्स. त्यानंतर आहे
टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/x. मी इथं लिहू शकतोय दॅट इज कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू, आपण थोडीशी चेंज पण करू शकतोय, कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू आहे साइन इनवर्स 1/x. यालाच मी वेगळं लिहू शकतोय सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/x. मी यांचे प्रूफ पण देणार आहे आणि ह्या आयडेंटिटीसाठी टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/x याच्यासाठी देऊ शकतोय कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स 1/x. मी प्रूफ पण देतोय, एकासाठी देऊ शकतोय, दोघांसाठी देऊ शकतोय. थोडेसे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मी सांगतोय. सिंपल आयडेंटिटी काय आहेत त्या पहा. तुम्हाला माहिती आहे साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इज इक्वल टू असतं, कोसेक थिटा इज इक्वल टू असतं 1/sin थिटा. साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा असतं. सेक थिटा इज इक्वल टू असतं 1/कॉस थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू किंवा कॉट थिटा इज इक्वल टू असतं 1/टॅन थिटा. या ट्रिक यूज करून आपल्याला या आयडेंटिटी प्रूफ करायच्या आहेत. पहा मी पहिली आयडेंटिटी प्रूफ करतोय, त्यावरून दुसरी तिसरी आयडेंटिटी तुम्हाला सहजासहजी प्रूफ करता येईल या फॉर्म्युलाचा यूज करून. लेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू ह्यो आपण थिटा भेटतोय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू साइन थिटा भेटतोय. दोनही साईडने रेसिप्रोकल करू, 1/x इज इक्वल टू 1/sin थिटा. पण तुम्हाला माहिती आहे 1/sin थिटा असतो कोसेक थिटा. आपल्याला भेटलंय कोसेक थिटा इज इक्वल टू 1/x. थिटा इज इक्वल टू भेटेल कोसेक इनवर्स 1/x, कोसेक इनवर्स 1/x. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स आहे आणि थिटा इज इक्वल टू आपल्याला काय भेटलेलं आहे कोसेक इनवर्स 1/x. देअरफॉर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1/x. आपल्याला पहिली आयडेंटिटी प्रूफ झालेली आहे. तशाच प्रकारे दुसऱ्या आयडेंटिटीसाठी पण पहा. मी इथं कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू थिटा घेतलं तर एक्स इज इक्वल टू कोसेक थिटा भेटेल. दोघांचा रेसिप्रोकल घेतला तर साइन थिटा आणि आपल्याला हे पण प्रूफ भेटून जाईल. तशाच प्रकारे कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू जर थिटा घेतलं दुसऱ्या प्रूफसाठी यातल्या तर एक्स इज इक्वल टू कॉस थिटा भेटेल. रेसिप्रोकल घेतले दोनही साईडने 1/कॉस थिटा. 1/कॉस थिटा तर सेक थिटा असतं. 1/x इज इक्वल टू थिटा ठेवू तर हे होऊन जाईल सेक इनवर्स 1/x. पण थिटाची व्हॅल्यू तर आपल्याकडे कॉस इनवर्स एक्स आहे आणि थिटा इज इक्वल टू सेक इनवर्स 1/x आलंय, म्हणजेच कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स 1/x आहे. तसंच टॅन इनवर्ससाठीची आयडेंटिटी जर आपण तिसऱ्या आयडेंटिटीसाठी टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू थिटा घेतलं तर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा भेटणार आहे. रेसिप्रोकल घेतला, सर्वांना माहिती आहे 1/टॅन थिटा असतं कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1/x भेटलंय. थिटा इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/x भेटलंय. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स आहे. थिटा इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/x भेटते, म्हणजेच टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे आपल्याला कॉट इनवर्स 1/x. सेम प्रकार इथं पण करू शकतो आपण, ते पण प्रूफ करू शकतो. अशा प्रकारे सिम्पली हे पण प्रूफ करू शकतोय. नेक्स्ट आयडेंटिटी जी घेतोय प्रूफसाठी ती आहे दुसरी आयडेंटिटी. दुसरं जे काय प्रूफ घेतोय ते आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू अगेन π/2 आणि टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू अगेन π/2. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये या सर्व प्रॉपर्टी यूज करणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित पाहिल्यानंतर अडचणी येणार नाहीत. पहा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 घेतल्यानंतर कशा प्रकारे प्रूफ होतोय. पहिला सर्वांना माहिती आहे साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असतो. 10वीला फॉर्म्युला झालेला आहे. सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा असतो. टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 90 मायनस थिटा इज इक्वल टू विच इज कॉट थिटा असतं. पण सर्वांना माहिती आहे 90 म्हणजे रॅडियनमध्ये π/2 लिहिलं जातो. मी याला π/2च लिहितो. 90 म्हणजे रॅडियनमध्ये π/2 असतो. मी याला π/2च लिहितोय. पहा ना, मी पहिला ट्रिक यूज करतोय. लेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू थिटा घेतलंय. एक्स इज इक्वल टू आहे साइन थिटा. साइन थिटाला लिहू शकतो कॉस π/2 मायनस थिटा. कॉस π/2 मायनस थिटा. साइन π/2 मायनस थिटा कॉस थिटा असतं. कॉस π/2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा असतं. सेक π/2 मायनस थिटा इज कोसेक थिटा अँड कोसेक π/2 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. ह्या सेम आयडेंटिटी आहेत. सर्वांना या आयडेंटिटी माहीत आहेत. 9वी आणि 10वीला झालेल्या आहेत. मी 11चा सेपरेट असा कोणताही डायरेक्ट टॉपिक यूज करत नाही आहे. नाव एक्स इज इक्वल टू भेटते कॉस π/2 मायनस थिटा. कॉस शिफ्ट करू,
हे होऊन जाईल कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 मायनस थिटा. मायनस थिटा इकडे आल्यानंतर प्लस थिटा होऊन जाईल. थिटा प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 भेटतंय. बट थिटा इज इक्वल टू पहा काय आहे, थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स आहे, म्हणजे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आपल्याला ही एक आयडेंटिटी प्रूफ झालेली आहे. सेम दुसरा प्रूफ करण्यासाठी लेट एक्स इज इक्वल टू लेट सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू घेतो मी थिटा, तर एक्स इज इक्वल टू सेक थिटा भेटल आणि सेक थिटाला लिहू शकतो कोसेक π/2 मायनस थिटा. कोसेक π/2 मायनस थिटा. कोसेकला शिफ्ट केलं तर हे होतंय कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 मायनस थिटा. थिटा प्लस कोसेक इनवर्स एक्स मायनस थिटा इकडे आल्यानंतर प्लस थिटा होऊन जाईल इज इक्वल टू π/2 भेटतंय. बट थिटा इज इक्वल टू काय आहे, विच इज सेक इनवर्स एक्स, विच इज सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. सेम ट्रिक यूज करून तुम्ही टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 प्रूफ करू शकता. नेक्स्ट थर्ड जी आयडेंटिटी आहे, प्रूफ प्रॉपर्टी आहे, थर्ड प्रॉपर्टी जी आहे ती आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आणि त्यातच दुसरी प्रॉपर्टी आहे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. पाहूत पहिल्या प्रूफसाठी दोनही प्रूफ सिंपल आहेत. मी टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला आहे ते पण लिहून देतो मी. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू लक्षात ठेवण्यासाठी टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय आयडेंटिटी आहे, विच इज टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आपल्याला यूज करायची आहे आत्ताच. लेट पहिल्या प्रूफसाठी लेट टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू घेऊ एक्स ए अँड टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू घेऊ बी. अल्फा आणि बीटा पण घेतात, मी ए आणि बी घेतलेले तर आपल्याला प्रूफला सोपी होऊन जाते. देअरफॉर एक्स इज इक्वल टू भेटलंय टॅन ए अँड वाय इज इक्वल टू भेटलंय टॅन बी. लेट टॅन ए प्लस बी इज इक्वल टू सर्वांना माहिती आहे टॅन ए प्लस बी असतं टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मी कंपाऊंड अँगल फॉर्म्युला अगोदरच लिहून दिलेलं. टॅन शिफ्ट करू तिकडे गेल्यानंतर टॅन इनवर्स होऊन जाईल ए प्लस बी इज इक्वल टू भेटतंय टॅन इनवर्स टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि प्रूफच होतंय. पहा एचा रोल करतोय टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स प्लस बीचा रोल करतोय टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ए पहा काय आहे, टॅन ए इज एक्स, टॅन बी पहा काय आहे विच इज वाय अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी विच इज एक्स इंटू वाय. अशाच प्रकारे फक्त साईन चेंज करायचे आणि आपल्याला टॅन ए मायनस बीची पण आयडेंटिटी भेटून जाते, ते पण प्रूफ भेटून जाते. नेक्स्ट जे प्रूफ करायचं आहे ते आहे 2 टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे 2 टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तीनही प्रूफ करायचे आहेत. डबल अँगल फॉर्म्युलांचा यूज करणार आहे मी. सर्व प्रूफमध्ये सबस्टिट्यूशन घेणार आहे. राईट हँड साईड RHS मध्ये एक्स इज इक्वल टू सबस्टिट्यूट करणार आहे टॅन थिटा. पण थिटाची व्हॅल्यू काय भेटते पहा, थिटाची व्हॅल्यू भेटते टॅन इनवर्स एक्स. थिटा इज इक्वल टू भेटणार आहे आपल्याला, देअरफॉर थिटा इज इक्वल टू भेटणार आहे टॅन इनवर्स एक्स. सबस्टिट्यूट काय करणार आहे, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा इन RHS घेतोय 1. हे सर्वसाठी आपल्याला प्रूफ भेटणार आहे 2 टॅन इनवर्स एक्स 2 टॅन इनवर्स एक्स. भरपूर वेळेस यूज करणार आहे, IMP आहे. पहा RHS घेतोय, यातली पहिली ही घेतोय टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा टॅन इनवर्स त्यात सबस्टिट्यूट काय करायचं आपण सर्व ठिकाणी टॅन थिटा, एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचं आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज टॅन 2 थिटा विच इज टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा. टॅन इनवर्स टॅन अब्झॉर्ब होऊन जाईल, राहील फक्त 2 थिटा. आता 2 थिटाची तर व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स एक्स विच इज 2 टॅन इनवर्स एक्स. चेक विच इज लेफ्ट हँड साईड LHS.
सेम ट्रिक यूज करेल मी दुसऱ्यासाठी पण घेतोय. राईट हँड साईड RHS इज इक्वल टू आहे साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. एक्सची व्हॅल्यू आहे टॅन थिटा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि चेक करा ही आयडेंटिटी आहे विच इज साइन 2 थिटाची. डबल अँगल फॉर्म्युले पाहू शकताय विच इज साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा आणि विच इज इक्वल टू साइन इनवर्स साइन गेट ॲब्झॉर्ब होईल आणि फक्त 2 थिटा राहील. आता थिटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स एक्स. सर्वांसाठी तेच यूज करायचं होतं आणि विच इज लेफ्ट हँड साईड LHS चेक करू शकता विच इज 2 टॅन इनवर्स एक्स. नेक्स्ट थर्डसाठी आहे RHS आहे विच इज कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आपण. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय टॅन थिटा एक्स स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि विच इज फॉर्म्युला फॉर कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस इनवर्स कॉस ॲब्झॉर्ब होईल राहील फक्त 2 थिटा. आता थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स आहे आणि आपल्याला भेटलं हेच लेफ्ट हँड साईड LHS विच इज प्रूफ. अशा प्रकारे मी सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत, सर्व प्रूफ घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रूफ परत एकदा लिहून काढायचे आहेत, प्रूफ सहित करून दाखवायचे आहेत. मी हे उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये हे यूज करणार आहे. सर्व आयडेंटिटीज सर्व ट्रिक्स यूज करणार आहे. आणखी काही एक्झाम्पल असतील सेपरेट वेगळ्या प्रकारचे त्यासाठीही मी वेगळ्या ट्रिक यूज करणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.